नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माणूस जेव्हा पैशाच्या आणि यशाच्या झगमगाटात अंधारा होतो, तेव्हा त्याला स्वतःच्या रक्ताची नातीही ओळखीची वाटत नाहीत. ज्या आईनं स्वतःचं सगळं आयुष्य मुलाच्या सुखासाठी वेचलं, त्याच आईला परदेशी जाण्याच्या नादात वृद्धाश्रमाच्या दारात सोडून देणाऱ्या एका स्वार्थी मुलाची ही कथा आहे. त्याला वाटलं होतं की तो कायमचा सुखात राहील, पण कर्माचे नियम कुणाला सोडत नाहीत. जेव्हा नशिबानं त्याचं सगळं वैभव हिरावून घेतलं आणि तो उद्ध्वस्त होऊन परतला, तेव्हा त्याच्या वाट्याला काय आलं? चला तर ऐकूया अंगावर काटा आणणारा हा हृदयद्रावक प्रवास. कोणा गरजूचा शाप आणि आईच्या डोळ्यातले दुःखाचे अश्रू कधीही फुकट जात नाहीत. पण हे सगळं चांगलं माहीत असूनही मी त्यावेळी इतका आंधळा झालो होतो की मला ना माझ्या आईचं प्रेम दिसत होतं, ना त्या निष्पाप मुलीचं सत्य. मी स्वतःच्या हाताने अशी एक भयानक चूक केली, जिने त्या भोळ्या मुलीच्या नावावर कलंक लावला. माझ्या आईचं खचलेलं मन पूर्णपणे मोडून टाकलं आणि शेवटी माझ्या स्वतःच्या हातात काहीच उरलं नाही. माणूस जेव्हा गरजेपेक्षा जास्त आपल्या हव्यासा मागे धावू लागतो, तेव्हा बरोबर आणि चुकीचा फरक त्याच्या डोळ्यासमोरून पूर्णपणे नाहीसा होतो. माझी तीच नासमज आणि हव्यासाची चूक मला एका अशा अंधाऱ्या वाटेवर घेऊन गेली, ज्याचा लख्ख प्रकाश मला आजही पश्चातापाच्या आगीत पोळत ठेवतो. आमच्या घरात एक मुलगी राहत होती. तिचं नाव आरती होतं. ती आमच्या घरची कोणतीही मोलकरी नव्हती, तर परिस्थितीच्या चक्रात गांजलेली एक पूर्णपणे निराधार मुलगी होती. माझी आई मनापासून नेहमी गरजू माणसांची सेवा करायची. कधी कोणा आजारी माणसाच्या उपचाराचा खर्च करायची, कधी एखाद्या अनाथ मुलाच्या शिक्षणाचा भार उचलायची, तर कधी एखाद्या गरीब विधवा महिलेच्या घरी गुपचूप अन्नधान्य पाठवून द्यायची. एक दिवस बाजारात फिरताना आईला ती तरुण मुलगी एका दुकानाबाहेर अगदी चुपचाप बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर अफाट भूक, थकवा आणि जगण्याबद्दलची हतबलता स्पष्ट दिसत होती. आईनं जेव्हा तिची आपुलकीनं चौकशी केली, तेव्हा कळालं की तिचे आई वडील या जगात राहिले नाहीत आणि तिचा आधार घ्यायला जगात दुसरं कोणीही उरलेलं नाही. आईचं काळीच पिळवटलं. ती त्या मुलीला आपल्या सोबत थेट घरी घेऊन आली. तिने आरतीला राहण्यासाठी आसरा तर दिलाच, पण त्यासोबत मान, सन्मान आणि सुरक्षितताही दिली. ती मुलगी सुद्धा प्रेमापोटी घरातील लहान सहान कामामध्ये आईला हातभार लावायची. पण माझी आई सतत घरात एकच गोष्ट सांगायची, ही आपली मोलकरी नाही, ती आपली जबाबदारी आहे. हिचा सांभाळ करा आणि कायम हिचा मान ठेवा. पण माझा तरुण वयाचा अहंकार आणि माज इतका वाढला होता की मला आईच्या या बोलण्याचा साधा अर्थही कधी समजला नाही. एक दिवस दुपारची वेळ होती. मी माझ्या खोलीत एकटाच होतो. आरती नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत साफसफाई करायला आली. ती अतिशय शांतपणे आपलं काम करत होती. त्याच क्षणी माझ्या डोक्यात एक विकृत विचार आला आणि मी तिच्याशी काहीच चुकीचं वर्तन केलं. ती बिचारी प्रचंड घाबरली आणि थरथर कापत काही पावलं मागे सरकली आणि नेमक्या त्याच वेळी खोलीच्या दारात आई उभी होती. तिने माझ्याकडे ते भयानक रूप पाहिलं आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर आयुष्यभर न पुसता येणारी गाठ निराशा पसरली. आईनं मग अतिशय प्रेमाने आरतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय आदराने म्हणाली, बाळ, आजच्या नंतर जर कधीही तुला या घरात कोणाच्या वागण्यामुळे त्रास झाला तर अजिबात गप्प बसू नकोस. सगळ्यात आधी माझ्याकडे ये. मी तुझ्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. आरतीचे डोळे पाणावले होते. तिने हळूच मान डोलवली, पण तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. तिची ती गप्प राहण्याची पद्धत आणि तिच्या डोळ्यांमागे लपलेलं वर्षानुवर्षाचं दुःख स्पष्ट दिसत होतं. ती हळूच खोली बाहेर निघून गेली आणि मी मात्र तसंच तिथे उभा राहून गेलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला माझ्या आईच्या रागाचा सामना करावा लागला होता. पण वाईट या गोष्टीचं होतं की माझी चूक मान्य करण्याची तयारी दाखवण्याऐवजी मी संपूर्ण दोष त्या बिचाऱ्या आरतीवरच ढकलून दिला. अपरिपक्व माणूस अनेकदा स्वतःच्या चुकांचं ओझ दुसऱ्याच्या माथी मारून स्वतःला कसा निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मी ही नेमकी तीच चूक करत होतो आणि एका मोठ्या गैरसमजात जगत होतो. काळ अगदी मुकाट्यानं पुढे सरकत गेला. अनेक ऋतू बदलले. माझं शिक्षण पूर्ण झालं. मला एक चांगला जॉब मिळाला आणि माझं आयुष्य एका नवीन वळणावर येऊन पोचलं. खरं सांगायचं तर नोकरी करणं माझ्यासाठी कोणतीही आर्थिक गरज नव्हती, तर तो माझा शौक होता. कारण आमच्या कुटुंबाकडे देवाच्या कृपेनं सर्व काही होतं. भरपूर शेतीवाडी,
जुना वाडा, मोठं अंगण आणि मोकळी हवा ही आमच्या घराची ओळख होती. वडील आधीच कामावरून निवृत्त झाले होते, तर घरातील प्रत्येक मोठ्या निर्णयाची आणि व्यवहाराची संपूर्ण धुरा फक्त आणि फक्त माझ्या आईच्या हातात होती. घरातील प्रत्येक जण आईच्या शब्दाला अंतिम मानत असे. अशाच एका दिवसात माझ्या ऑफिसमध्ये शालिनी नावाच्या एका मुलीची माझी ओळख झाली. ती अतिशय समजूतदार, उच्च शिक्षित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी मुलगी होती. सुरुवातीला आमची ओळख फक्त हाय हॅलो एवढीच मर्यादित होती, पण जसा वेळ गेला तस ऑफिसमध्ये एकत्र काम करता करता आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. तिची विचार करण्याची पद्धत, तिचं बोलणं आणि स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिची मेहनत, या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळं स्थान निर्माण केलं. मी मनातल्या मनात पक्क ठरवून घेतलं होतं की आयुष्यात कधी लग्न केलं तर फक्त शालिनीशीच करेन. इकडे आरती आता ती लहान मुलगी राहिली नव्हती. वेळेनं तिला एक समजूतदार आणि संस्कारी युवती बनवलं होतं. ती अजूनही आमच्याच घरात राहत होती, पण आईने कधीही तिला मोलकरीण म्हणून वागवलं नाही. आईने तिला कायम घरातील एका सदस्याचा मान दिला आणि सुखदुःखाच्या प्रत्येक गोष्टीत तिला आपल्या जवळ ठेवलं. पण मला तेव्हा जराही अंदाज नव्हता की आमचं नशीब अशा एका वळणावर येऊन ठेपलं आहे, जिथे माझ्या प्रत्येक निर्णयाची एक कठीण परीक्षा घेतली जाणार होती. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये मी आणि शालिनी आमच्या भविष्याबद्दल चर्चा करत बसलो होतो. मी पूर्ण आत्मविश्वासाने शालिनीला सांगितलं, मी लवकरच माझ्या घरी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे. मला माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य तुझ्या सोबत घालवायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून शालिनी काही क्षण स्तब्ध झाली, शांतच राहिली. तिने मग अतिशय हलक्या आवाजात विचारलं, नातं फक्त प्रेमानं टिकत नाही, त्यासाठी कुटुंबाची संमती असणंही तितकंच महत्वाचं असतं. उद्या जर परिस्थिती बदलली तर तू आपल्या या निर्णयावर ठाम राहू शकशील का? मी एका क्षणाचाही विचार न करता ताबडतोब उत्तर दिलं, मी तुला शब्द देतो, कितीही मोठी अडचण आली तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तिच्या डोळ्यात आशेची एक हलकीशी चमक मला दिसली आणि मला वाटलं की आता माझी प्रेमाची मंजिल फार लांब नाही. याच आनंदाच्या विचाराने मी घरी परतलो की आज थेट आईजवळ माझ्या मनातील गोष्ट बोलून टाकीन. पण माझ्या नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. मी जसं घरात पाऊल ठेवलं तसं आईनं मला प्रेमानं जवळ बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद स्पष्ट दिसत होता. तिने अत्यंत आपुलकीने मला सांगितलं, मी तुझ्या भविष्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. माझी इच्छा आहे की तुझा विवाह आरती सोबत व्हावा. आईचे हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. मी काही क्षण स्तब्ध, सुन्न होऊन बसून राहिलो. मग आश्चर्याने तिला विचारलं, आई, तू हे अगदी खरं बोलतेस का? आईनं पूर्ण आत्मविश्वासानं उत्तर दिलं, होय. मी तिला वर्षानुवर्ष अगदी जवळून पाहिलं आहे. तिच्या संस्कारावर, तिने दाखवलेल्या धैर्यावर आणि तिच्या प्रामाणिकपणावर मला पूर्ण विश्वास आहे. देवाने मला स्वतःची मुलगी दिली नाही, पण आरतीच्या रूपाने माझी ती उणीव पूर्ण केली आहे. ती जर या घराची सून बनली तर मला आयुष्यभर शांतता राहील की ती या घराची अब्रू आणि मान कायम राखून ठेवेल. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात आईला सांगितलं, आई, मी आधीच दुसऱ्या एका मुलीला वचन दिलं आहे. तिचं नाव शालिनी आहे. ती माझ्या सोबतच ऑफिसमध्ये काम करते. ती उत्तम शिकलेली आहे, स्वतःच्या तत्वांवर जगणारी खंबीर मुलगी आहे आणि मी तिला लग्नाचं वचन देऊन बसलोय. माझं हे उत्तर ऐकताच आईच्या चेहऱ्यावर हावभाव क्षणात बदलले. तिने थोड्या कठोर आणि गंभीर आवाजात मला फरमावलं, फक्त कराळ्यात नोकरी करणारी ती मुलगी या मोठ्या घराची आणि संसाराची जबाबदारी कशी सांभाळू शकेल? मला अशा पद्धतीच्या दिखाऊ आणि वागण्यावर कधीच विश्वास वाटला नाही. मी पहिल्यांदाच माझी वेगळी भूमिका मांडत आईला स्पष्ट शब्दात सांगितलं, कुठल्याही माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावरून ठरते, त्याच्या नोकरीवरून नाही. शालिनी खूप समजूतदार मुलगी आहे आणि मी तिच्याबद्दल एकही शब्द वाईट ऐकून घेणार नाही. राहिला प्रश्न आरतीचा, तर तुम्ही तिच्यावर खूप उपकार केले आहेत हे मान्य आहे, पण मला प्रामाणिकपणे वाटतं की तिचं आयुष्यही एखाद्या चांगल्या आणि समजूतदार माणसासोबत वसावं, कारण तिलाही या जगतात आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मला त्यावेळी ते मात्र अंदाज नव्हता की माझे हे शब्द केवळ एक विरोध नसून
भविष्यात कोसळणाऱ्या एका भयंकर वादळाची पहिली चाहूल ठरणार आहेत. मी आईला आणखीन गंभीर होत समजावून सांगितलं, आई, आरतीनं या घरासाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि ती आपल्या आदराची आणि सन्मानाची नक्कीच हक्कदार आहे. पण माझी पत्नी कोण असावी याचा निर्णय मला माझ्या मनाने घेऊ द्या. माझं हे बोलणं संपताच आई जागी शांत झाली. तिने त्यानंतर माझ्याशी या विषयावर कोणताही वाद घातला नाही. पण तिचे ते मूक डोळे स्पष्ट सांगत होते की माझ्या स्पष्ट नकारामुळे तिला आतून प्रचंड वेदना झाल्या आहेत. या छोट्याशा वादानंतर घरातील नेहमीच वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. आई वरवर पाहत सगळं सुरळीत असल्याचं दाखवत होती, पण प्रत्येक 2-3 दिवसात ती आवर्जून आरतीची सेवा, तिचे चांगले संस्कार आणि तिची वागणूक याबद्दलचे विषय काढत असे. याउलट जेव्हा कधी शालिनीचा विषय निघायचा तेव्हा ती हुशारीने किंवा नकळतपणे शालिनीच्या नोकरीवर आणि तिच्या आधुनिक विचारांवर ताशेरे ओढायला कमी करत नसे. घरचं वातावरण बिघडू नये म्हणून मी प्रत्येक वेळी विषय लांबून हसण्यावारे न्यायचो, कारण मला चांगलंच ठाऊक होतं की अशा लहान सहान गोष्टीमुळे प्रेमाचे आणि विश्वासाचे नातेसंबंध कमकुवत होतात. असंच काही महिने लोटून गेले आणि मी न घाबरता शालिनीच्या घरी लग्नाचं स्थळ पाठवून दिलं. पण एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. शेवटी माझी समजूत काढून आई स्वतः माझ्यासोबत शालिनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली. जरी आईच्या मनात या नात्याबद्दल पूर्ण आनंदाने संमती नसली तरी तिने फक्त माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आपल्या मनातील नाराजी आणि खंत दाबून ठेवली होती. दोन्ही कुटुंबाची भेट अत्यंत आनंदाच्या आणि सखोल्याच्या वातावरणात पार पडली आणि लवकरच लग्नाची तारीखही पक्की झाली. घरात लग्नाची तयारी जोमात सुरू झाली. नवीन कपडे, दागिने, लग्न पत्रिका आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात सगळेच जण व्यस्त झाले. आई जेव्हा कधी खरेदीसाठी बाहेर जायची तेव्हा ती आरतीला आवर्जून आपल्यासोबत घेऊन जायची. ती शांतपणे सगळं सामान सांभाळत असे, प्रत्येक काम पूर्ण जबाबदारीने पार पाडत असे आणि नेहमी स्वतःला सगळ्यांच्या मागे ठेवत असे. मी अनेकदा तिच्याकडे पाहायचो आणि मला जाणवायचं की तिच्या चेहऱ्यावर ना कसली तक्रार होती, ना कोणाबद्दल मत्सर होता आणि ना कोणती नाराजी होती. तिथे फक्त एक शांत मनाने प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करण्याचा भाव दिसत होता. अखेर तो दिवस उजाडलाच जेव्हा माझी आणि शालिनीची लग्नगाठ बांधली गेली. मला असं वाटत होतं की जणू माझी वर्षानुवर्षाची इच्छा पूर्ण झाली आहे. शालिनी खरोखरच तशीच जीवन संगिनी निघाली, जिची मी नेहमी माझ्या स्वप्नांमध्ये कल्पना केली होती. समजूतदार, आत्मविश्वासी, आनंदी स्वभावाची आणि प्रत्येक पावलावर मला साथ देणारी. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस हसत खेळत आनंदात निघून गेले. नातेवाईक येत होते, वेगवेगळ्या विधी पार पाडत होत्या आणि आमचं घर सतत माणसाच्या गजबजटाने आणि रोषणाईनं भरलेलं राहत होतं. काही दिवसांनी रीतिरिवाजाप्रमाणे शालिनी तिच्या माहेरी गेली होती आणि आज मी तिला परत आणण्यासाठी तिथे गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. संपूर्ण घर दिव्याच्या रोषणाईने लख्ख उजाळून निघालं होतं. स्वयंपाकघरातून येणाऱ्या स्वादिष्ट जेवणाचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. सगळेजण दिवाणखान्यात एकत्र बसून हसत खेळत गप्पा गोष्टींमध्ये रमले होते. मी सुद्धा माझे सासरे गिरीश यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो. ते अतिशय शांत स्वभावाचे, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्ती होते. व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांची वर्षानुवर्षे राहिलेली मेहनत आणि दांडगा अनुभव त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत असे. म्हणूनच मी त्यांची प्रत्येक गोष्ट अतिशय आदराने आणि ध्यान देऊन ऐकत असे. ते कधी पैशाची गुंतवणूक कशी करावी हे समजावून सांगत, कधी बदलत्या काळाबद्दल बोलायचे, तर कधी आयुष्याचे असे अनुभव सांगायचे जे कुठल्या पुस्तकात मिळत नाही. मी मनातल्या मनात विचार करत होतो की माणसाला सासरच्या रूपाने असा समजूतदार माणूस मिळाला तर आयुष्यातील अनेक कठीण गोष्टी किती सोप्या होऊन जातात. तिकडे शालिनी कधी चहा देऊन जात होती, कधी पाहुण्यांच्या बडदास्तीत आपल्या आईला मदत करत होती, तर कधी सगळ्यांच्या गोष्टी ऐकून फक्त हसत होती. मी जेव्हा जेव्हा चोरून तिच्याकडे पाहत होतो तेव्हा मनातल्या मनात देवाचे आभार मानत होतो की त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगली बायको दिली आहे. पण त्यावेळी मला जराही अंदाज नव्हता की या सगळ्या सुखामागे एक मोठं संकट लपून बसलेलं आहे, जे माझ्या विश्वासाची सगळ्यात मोठी परीक्षा घेणार होतं.
जेवण झाल्यानंतर सगळेजण पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. टेबलावर चहा, ड्रायफ्रुट्स आणि मिठाई ठेवली होती. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यानंतर गिरीश काकांनी चहाचा कप खाली ठेवून माझ्याकडे बघितलं आणि हसून म्हणाले, एक घरची गोष्ट विचारू का रे तुला? मी मान खाली घालून आदराने म्हणालो, हो काका, नक्की विचारा. यात विचारण्यासारखं काय आहे? त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे शेती आणि बाकी सगळी इस्टेट सध्या कोणाच्या नावावर आहे? मी कोणतीही शंका न घेता मनमोकळेपणानं उत्तर दिलं, बाबा गेल्यानंतर सगळं काही आईच्या नावावर आहे. ते काही क्षण माझ्याकडे तसंच बघत राहिले आणि मग म्हणाले, तुला कधी असं वाटलं नाही का की भविष्यासाठी त्यातला काही भाग स्वतःच्या नावावर करून घ्यावा? मी हसून म्हणालो, अहो काका, खरं सांगायचं तर मला कधी याची गरजच वाटली नाही. आईचा माझ्यावर डोळे बंद करून विश्वास आहे. मी जो निर्णय घेतो आई नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते. आता आम्ही दोघांनी मिळून जरी एखादा नवीन धंदा सुरू केला तरी त्यातला सगळा पैसा मीच लावणार आहे. पण मला पक्क माहित आहे की आई एका सेकंदासाठीही नाही म्हणणार नाही. ते माझं बोलणं शांतपणे ऐकत होते. म्हणून मी पुढे म्हणालो, माझी आई खूप समजूतदार आहे. ती काळाच्या पुढे विचार करते आणि प्रत्येक गोष्ट समजूतदारपणाने पाहते. मला कधीच असं वाटलं नाही की ती संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेणं गरजेचं आहे. कारण माझ्यासाठी आईचा माझ्यावर असलेला विश्वास कोणत्याही कागदापेक्षा खूप जास्त महत्वाचा आहे. गिरीश काकांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता होती. असं वाटत होतं की ते माझ्या उत्तरापेक्षा माझ्या येणाऱ्या काळाचा जास्त विचार करत आहेत. मला अजिबात अंदाज नव्हता की त्यांचे पुढचे काही शब्द माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहेत. गिरीश काकांनी चहाचा शेवटचा घोट घेतला, कप टेबलवर ठेवला आणि गंभीर आवाजात म्हणाले, विवेक, घराचा एक मोठा माणूस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. ती मानायची की नाही हे तुझ्यावर आहे. तुमच्याकडील संपत्ती काही लहान सहान गोष्ट नाहीये. ही खूप मोठी जबाबदारी आहे. माझं असं म्हणणं आहे की घराच्या अशा गोष्टी वेळेतच स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. कारण उद्या काय होईल हे कोणीच पाहिलेलं नाही. आज परिस्थिती चांगली आहे म्हणून ती नेहमी अशीच राहील असं नाही. मी अत्यंत आदराने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हसून म्हणालो, तुमचा सल्ला अगदी बरोबर आहे. वेळ मिळेल तेव्हा मी नक्की यावर विचार करेन. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात आईबद्दल इतका आंधळा विश्वास होता की माझ्या मनात कधी कसला संशय आला नाही. मला ठाऊक होतं की आई तिच्या मुलासोबत कधीच अन्याय करणार नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही आणि विषय तिथे संपून टाकला. पण जसा काळ पुढे सरकत गेला तसं मला जाणवू लागलं की गिरीश काका फक्त व्यवसायापुरते मर्यादित राहिले नव्हते. हळूहळू ते आमच्या घरगुती गोष्टीतही आपली मतं मांडू लागले होते आणि याला खुद्द मीच जबाबदार होतो. मीच त्यांना आपल्या घरात फार जास्त डोकावण्याची मोकळीक दिली होती. म्हणूनच ते आता प्रत्येक गोष्टीवर उघडपणे सल्ले देऊ लागले होते. या सगळ्यामुळे आमच्या भेटीगाठी अजून वाढल्या. कधी आम्ही त्यांच्या घरी जायचो तर कधी ते आमच्याकडे यायचे. प्रत्येक भेटी ते कुठल्या ना कुठल्या नवीन विषयावर बोलणं सुरू करायचे आणि मी त्यांच्या वयाचा व अनुभवाचा मान राखून चुपचाप त्यांचं ऐकत राहायचो. असंच एके दिवशी दुपारच्या वेळी ते आमच्या घरी आलेले होते. आई तिच्या खोलीत विश्रांती घेत होती. आरती अंगणात वाळलेले कपडे गोळा करत होती तर शालिनी स्वयंपाकघरात चहा बनवत होती. मी आणि गिरीश काका वरवंडात बसून समोर पसरलेली हिरवीगार शेती पाहत होतो. छान गार वारं सुटलं होतं आणि वातावरण अगदी शांत होतं. तेव्हाच त्यांची नजर आरतीवर पडली. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी विचारलं, ही मुलगी तुमच्या घरात कधीपासून राहते? मी म्हणालो, खूप वर्ष झाली. आईने हिला वाईट दिवसात आधार दिला होता. तेव्हापासून ही आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यांनी पुन्हा विचारलं, असं दिसते की तुमची आई हिला खूप मान देते. मी मान डुलवून म्हणालो, होय काका, आईचा हिच्यावर खूप विश्वास आहे आणि ती हिला स्वतःच्या मुलीसारखं मानते. गिरीश काका काही वेळ काहीतरी विचार करत राहिले आणि मग म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो ऐक. माझा एक ओळखीचा म्हातारा माणूस होता. तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे भरपूर शेतीवाडी संपत्ती होती. म्हातारपणी तो आजारी पडला. त्याची स्वतःची मुलं आपापल्या आयुष्यात इतकी मग्न झाली होती की कोणाकडेही त्याची सेवा करायला वेळ नव्हता. पण एक माणूस होता जो बऱ्याच वर्षापासून त्याच्याकडे राहत होता. त्याने दिवस रात्र त्या म्हाताऱ्याची सेवा केली.
शेवटी त्या माणसाने भावनांच्या आहारी जाऊन आपल्या संपत्तीचा मोठा भाग त्या विश्वासू माणसाच्या नावावर करून टाकला. नंतर त्यांची मुलं फक्त हात मळत बसली आणि पश्चाताप करत राहिली. मी आश्चर्याने विचारलं, खरंच असं घडलं होतं का? ते पूर्ण विश्वासाने म्हणाले, होय. जगात असे निर्णय अनेकदा भावनांच्या नादात घेतले जातात. मी गप्प बसून त्यांचं म्हणणं ऐकत राहिलो. मग त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत विचार केला आणि म्हणाले, म्हणूनच मला वाटतं की तू प्रत्येक गोष्ट दूरचा विचार करून बघितली पाहिजे. जेव्हा एखाद्या बाहेरच्या माणसावर गरजेपेक्षा जास्त विश्वास टाकला जातो, तेव्हा अनेकदा निर्णय चुकीच्या भावनेच्या भरात घेतले जातात. त्यांचं हे बोलणं ऐकून पहिल्यांदाच माझ्या मनात एक अनामिक शंकेची पाल चुकचुकली. जरी माझं मन त्याच वेळी त्या विचाराला चुकीचं ठरवू पाहत होतं, पण त्यांचे शब्द कुठेतरी माझ्या मनात घर करून बसले होते. ते पुढे मला म्हणाले, मी कोणावर आरोप करत नाहीये, पण सावधगिरी बाळगणे कधीही माणसाच्या फायद्याचं असतं. प्रत्येक माणसाने आपल्या घराचे, कुटुंबाचे आणि कायदेशीर व्यवहार वेळच्या वेळी स्पष्ट करून घेतले पाहिजेत, जेणेकरून पुढे जाऊन कशाचाही गैरसमज होणार नाही. मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. माझी नजर आरतीवर गेली तर ती नेहमीप्रमाणे शांतपणे आपल्या कामात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर ती जुनी साधेपणा आणि शांतता होती, जी मी वर्षापासून पाहत आलो होतो. पण न जाणे का, गिरीश काकांच्या या बोलण्याने पहिल्यांदाच माझ्या मनात एक अनामिक हुरहुर आणि अस्वस्थता निर्माण केली होती. तेवढ्यात शालिनी चहाची ट्रे घेऊन वरवंड्यात आली. तिने हसत मुखाने आपल्या समोर चहाचे कप ठेवले. पण तिला काय माहित होतं की काही सेकंदापूर्वी झालेली आमची ती चर्चा माझ्या मनात असे काही प्रश्न सोडून गेली होती, ज्याची उत्तरे आता काळच देणार होता. शालिनीने वरवंड्यात पाऊल ठेवताच जाणलं होतं की आमची चर्चा काही साधी चाललेली नाही. तिने शांतपणे चहाची ट्रे टेबलवर ठेवली आणि मग आपल्या वडिलांकडे पाहत अतिशय गंभीर स्वरात म्हणाली, बाबा, मी अनेकदा विवेकशी बोलले आहे की त्याने आरतीच्या बाबतीत थोडस सावध राहायला हवं, पण हा कधीच माझ्या या बोलण्याचा फार मनावर घेत नाही. मी थक्क होऊन शालिनीकडे पाहिलं. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आरतीबद्दल अशा प्रकारे उघडपणे बोलत होती. तिच्या बोलण्यात कोणाबद्दल द्वेष किंवा राग नव्हता, तर एक काळजी स्पष्ट दिसत होती. पण तिने उच्चारलेल्या त्या काही मोजक्या शब्दांनी माझ्या मनात आधीच बीज रोवलेल्या शंकांना अजूनच खत पाणी घातलं. गिरीश काकांनी माझ्या डोळ्यात पाहत लगेच हसून म्हटलं, बघितलं ना बेटा, फक्त मीच असा विचार करतोय असं नाही. कधी कधी बाहेरची व्यक्ती ती गोष्ट सहज समजून जाते, जी घरातल्यांना घरात राहून सुद्धा जाणवत नाही. त्या दिवसानंतर माझ्या मनातील शांतता हळूहळू संपत चालली होती. मी प्रत्येक साध्या सोप्या गोष्टीकडे आता संशयाच्या नजरेनं पाहू लागलो होतो. वर्षानुवर्ष जुनी माझी ती नासमजी, आईचा त्या दिवशी झालेला राग आणि आरतीबद्दल मनात दडलेल्या गोष्टी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. खरं तर चूक नेहमी माझीच होती, पण माणूस जेव्हा स्वतःला शहाणा आणि निर्दोष समजू लागतो, तेव्हा दुसऱ्याची साधी चांगली वागणूक सुद्धा त्याला खोपायला लागते. आता मला प्रत्येक तो क्षण आठवू लागला, जेव्हा माझी आई आरतीवर जीवापाड विश्वास ठेवायची. ती आईला वेळच्या वेळी औषधं द्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची, त्यांचे कपडे सांभाळायची आणि आईने काहीही न सांगता त्यांची प्रत्येक गरज ओळखून ती पूर्ण करायची. आई अनेकदा तिच्या सल्ल्यालाही मान द्यायची आणि हीच गोष्ट माझ्या मनात विनाकारण जळजळ आणि मत्सर निर्माण करू लागली होती. मी सत्याचा शोध घेण्याऐवजी माझ्या मनातल्या संशयाला अंतिम सत्य मानून बसलो होतो. एके दिवशी रात्री मी आणि शालिनी आमच्या खोलीत बसून गप्पा मारत होतो. तेव्हा मी बोलता बोलता म्हणालो, जोपर्यंत एखादी मोठी गोष्ट समोर येत नाही, तोपर्यंत आई कधीही आरतीला स्वतःपासून लांब करणार नाही. शालिनी काही वेळ विचार करून म्हणाली, मला अजिबात वाटत नाही की कोणत्याही निरपराध माणसावर अन्याय व्हावा, पण जर आईला कधी जाणीव झाली नाही की ती गरजेपेक्षा जास्त कोणावर तरी विश्वास टाकत आहे, तर कदाचित ही परिस्थिती कधीच बदलणार नाही. माझी विचार करण्याची दिशा आधीच चुकीच्या मार्गाला लागली होती. मी नकळत एक असा कट रचला, ज्याचा परिणाम मला त्यावेळी अगदी साधा आणि सोपा वाटला होता, पण तोच एक चुकीचा निर्णय पुढे जाऊन माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा पश्चाताप ठरणार होता. काही दिवसांनी मी बाजारातून शालिनीसाठी सोन्याच्या बांगड्यांची एक सुंदर जोडी विकत घेऊन आलो. संध्याकाळी मी जाणीवपूर्वक सर्वांसमोर त्या बांगड्यांचा डबा उघडला. आई ते पाहून खुश झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शालिनी ती भेटवस्तू पाहून प्रचंड आनंदी झाली. तिकडे आरती नेहमीप्रमाणे अत्यंत
शांतपणे खोलीची साफसफाई करत होती. तिने एका क्षणासाठीही त्या सोन्याच्या बांगड्यांकडे पाहिलं आणि पुन्हा काहीही न बोलता ती आपल्या कामात मग्न झाली. मी मनातल्या मनात काहीतरी ठरवून पुढे सरकलो आणि म्हणालो, या खूप किमती आहेत, सांभाळून ठेव. शालिनी माझं बोलणं समजून घेत म्हणाली, अरे तुम्ही काळजी करू नका, मी हे आत्ताच कपाटात ठेवून देते. घरातील बाकीच्या लोकांनी यावर फारसं लक्ष दिलं नाही, पण माझ्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. 2 दिवस शांतपणे निघून गेले. मग एका सकाळी नाश्त्याच्या टेबलवर शालिनी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, विवेक, विवेक, माझे सोन्याचे कडे जागेवर नाहीत. मी सगळं कपाट बघितलं, पण ते कुठंच सापडत नाहीयेत. मी असं दाखवलं की जणू मी ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकत आहे. मी ताबडतोब खुर्चीवरून उठून मोठ्या आवाजात बोललो, काय? एवढी किमती वस्तू शेवटी कुठे जाऊ शकते? माझा आवाज ऐकून आई, आरती आणि घरातील इतर लोकही तिथे आले. कोणाला माहित नव्हतं की पुढच्या काही क्षणात असा आरोप होणार होता, जो फक्त एका माणसाची इज्जतच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा विश्वासही हादरवून टाकेल. काही वेळातच संपूर्ण घराचं वातावरण बदलून गेलं. शालिनीचा घाबरलेला आवाज ऐकून आई सुद्धा पटकन आपल्या खोलीतून बाहेर आली. तिनं चिंतेने विचारलं, नेमकी काय गोष्ट आहे? मी अस्वस्थता दाखवत म्हणालो, आई, शालिनीची किमती सोन्याचे कडे जागेवर नाहीत. सकाळपासून शोधत आहोत, पण कुठेच सापडत नाहीयेत. माझे मामा त्यावेळी घरी आलेले होते. ते शांत आवाजात म्हणाले की घरची वस्तू घरातच असेल, आरामात शोधा, नक्की मिळून जाईल. पण मी जाणीवपूर्वक विषय आणखी वाढवला. मी कडक आवाजात म्हणालो, नाही, आता फक्त अंदाज लावून काम चालणार नाही. आज संपूर्ण घराची चांगली झडती घेतली जाईल, तरच सत्य समोर येईल. शालिनी शांत उभी होती आणि त्रस्त दिसत होती. आधी आम्ही आपली खोली पाहिली, मग बैठक खोली, नंतर स्टोअर आणि घराची बाकीची जागा. बऱ्याच वेळानंतर मी जाणीवपूर्वक म्हटलं, आता फक्त आरतीची खोली राहिली आहे. आईने लगेच विरोध केला, याची काय गरज आहे? मी हिला वर्षानुवर्ष ओळखते. हिने कधीही विचारल्याशिवाय कोणाची लहान वस्तू सुद्धा उचललेली नाही. मी कडक आवाजात म्हणालो, आई, विश्वास आपल्या जागी आहे, पण नियम सगळ्यांसाठी सारखेच असले पाहिजेत. जर सगळ्यांच्या खोल्या बघितल्या जात आहेत, तर हिचीही बघितलीच पाहिजे. आई गप्प बसली. आरतीनं ओल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि अतिशय मंद आवाजात म्हणाली, याने तुमच्या सगळ्यांचा संशय दूर होणार असेल तर माझी खोली सुद्धा बघून घ्या, मला कोणतीही हरकत नाही. आम्ही सगळे तिच्या खोलीत पोहोचलो. खोली नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि नीटनेटकी सजलेली होती. मी तिची पेटी उघडली आणि एक एक कपडा बाजूला सारू लागलो. तितक्यात अचानक एक डब्बा खाली पडला. जेव्हा तो उघडून पाहिला तर त्यात शालिनीचे ते सोन्याचे कडे ठेवलेले होते. खोलीत अशी काही शांतता पसरली, जणू वेळच थांबली होती. आई कधी त्या कड्यांकडे पाहू लागली, तर कधी आरतीच्या चेहऱ्याकडे. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं, पण तिचा विश्वास अजूनही मोडला नव्हता. आरतीचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. तिचा आवाज थरथरू लागला. ती म्हणाली, मला मला माहित नाही हे इथं कसे आले. देवाची शपथ, मी याला कधी हात सुद्धा लावला नाही. मी तिचं बोलणं पूर्ण होऊ न देता मध्येच रोखलं आणि म्हणालो, आता स्पष्टीकरण देण्याचा काहीच फायदा नाही. पुरावा थेट तुझ्या पेटीतून मिळाला आहे. ती रडत म्हणाली, तुम्ही तुम्ही विश्वास ठेवा, मी निरपराध आहे. कोणीतरी नक्कीच. मी रागात तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणालो, बस, आता एक शब्दही नको. मला कोणताही बहाणा ऐकायचा नाहीये. आई ताबडतोब तिच्या समोर आली. तिच्या आवाजात विनंती होती, विवेक, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी या मुलीला वर्षानुवर्षापासून ओळखते. माझा जीव मानत नाही की ही असं काही करू शकते. नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. आई, आधी शांत होऊन विचार कर. पण माझ्या मनावर आधी संशयाचा असा काही पडदा पडला होता की मला काहीच दिसत नव्हतं. मी कडक आवाजात म्हणालो, आई, आज आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर उद्या याचा परिणाम आणखी वाईट होईल. विश्वासच मोडून निघाला तर मग कोणतंही नातं उरत नाही. माझे हे शब्द आरतीसाठी कुठल्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हते. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती वारंवार आपण निरपराध असल्याचं सांगत होती, पण त्यावेळी माझे कान फक्त माझ्या स्वतःच्या संशयाचा आवाज ऐकत होते, सत्याचा नाही. मला अजिबात जाणीव नव्हती की ज्या माणसावर मी आरोप करत होते तो पूर्णपणे निरपराध आहे आणि जो कट मी स्वतः रचला होता तोच येत्या दिवसात माझ्या आयुष्याची सगळीच गणित बदलून टाकणार होता.
माझे कडक शब्द ऐकून आरती आतून पूर्णपणे खचून गेली. तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते, पण तरीही ती सारखी हेच सांगत होती, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचं केलं नाही. तिचा तो थरथरणारा आवाज अजून संपलाही नव्हता. तितक्यात अचानक आईचे पाय अडखळले. तिचा चेहरा पांढरा पडला. तिचे श्वास वेगाने चालू लागले आणि ती जवळ असलेल्या खुर्चीवर कोसळली. संपूर्ण घरात एकच पळापळ आणि धावपळ उडाली. आम्ही तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तीव्र मानसिक धक्क्यामुळे तिचा रक्तदाब खूप खाली आला आहे आणि तिला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. मी रुग्णालयात आईच्या उशाशी बसलो होतो. तिने मोठ्या कष्टाने माझा हात धरला आणि कुंकवत आवाजात म्हणाली, विवेक, आरतीला अशी एकटी सोडू नकोस. माझा जीव सांगतोय की ती निरपराध आहे. अनेकदा डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट संपूर्ण सत्य नसते. मी तिला धीर देत म्हणालो, आई, तू काळजी करू नकोस. आधी तू बरी हो. बाकीचं सगळं आपण नंतर बघू. पण माझ्या मनात आधीच एक निर्णय पक्का झाला होता, जो बदलण्याची कोणतीही इच्छा आता माझ्यात उरली नव्हती. त्याच संध्याकाळी मी रुग्णालयातून घरी परतलो. आरती शांतपणे तिचे काही कपडे आणि गरजेचं सामान एका जुन्या पिशवीत भरत होती. तिचे डोळे इतके रडले होते की त्यात आता अश्रूही उरले नव्हते. मला पाहताच ती उभी राहिली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, फक्त एकदा माझे म्हणणे ऐकून घ्या. मी खरंच काही केलं नाही. पण मी तिचं एकही ऐकलं नाही. रागात तिचं सामान दरवाजा बाहेर ठेवून मी थंड आवाजात म्हणालो, या घराचा दरवाजा आता तुझ्यासाठी कायमचा बंद झाला आहे. जर स्वतःची इज्जत प्यारी असेल तर परत इथे येण्याचा प्रयत्न करू नकोस. आरतीनं शेवटच्या वेळी त्या घराकडे पाहिलं, जिथे तिने आपल्या आयुष्याची अनेक वर्ष घालवली होती. मग तिने चुपचाप आपली पिशवी उचलली आणि हळूहळू तिथून निघून गेली. मी एकदाही तिला रोखण्याचा किंवा मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. 2 दिवसांनी आई रुग्णालयातून घरी परतली. घरात पाऊल ठेवताच तिची पहिली नजर आरतीला शोधू लागली. तिने अस्वस्थ होऊन विचारलं, आरती कुठे आहे? मी आधीच तयार करून ठेवलेला खोटा बनाव त्यांच्या समोर मांडला. मी म्हणालो, आई, मी तर फक्त एवढंच म्हटलं होतं की तिने आपली चूक मान्य केली तर विषय तिथं संपून जाईल. पण ती उलट रागावली. जाताना ती म्हणाली की आता तिचा या घराशी कोणताही संबंध नाही आणि नंतर ती आपलं सामान घेऊन निघून गेली. आईनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिच्या आवाजात विश्वासापेक्षा जास्त वेदना होती. खरंच? तिने असं म्हटलं? मी न संकोच करता मान हलवली. होय. मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आईने त्यानंतर कोणताही प्रश्न विचारला नाही. तिच्या डोळ्यात अशा वेदना उतरल्या ज्या कदाचित शब्दात मांडता येत नव्हत्या. ती चुपचाप आपल्या खोलीत निघून गेली. त्या दिवसानंतर जणू तिच्या आयुष्यातील सारा आनंद संपून गेला. ती पूर्वीसारखी हसत नव्हती, कोणाशी बोलत नव्हती आणि घराच्या कामातही लक्ष देत नव्हती. ती अनेक तास नुसती गप्प बसून राहत असे, जणू एखाद्या आपल्या माणसाच्या दुराव्याचे दुःख तिच्या मनात कायमचे घर करून बसले होते. दुसरीकडे काळ लोटत गेला तसे घरातील सगळे निर्णय माझ्या आणि शालिनीच्या हातात आले. सुरुवातीला शालिनी प्रत्येक गोष्ट आईला विचारून करायची, पण हळूहळू तिचं वागणं बदलू लागलं. ती स्वतःचे मतच अंतिम निर्णय मानू लागली. कधी आईचं बोलणं दुर्लक्षित करायची, कधी मध्यस्थांचे बोलणे तोडायची आणि कधी कधी असं काही बोलून जायची ज्यामुळे एका आईचं मन मुकाट्यानं तुटून जाईल. आई अनेकदा माझ्याकडे यायची आणि मंद आवाजात म्हणायची, बाळा, मला माहित नाही मी शालिनीचं काय वाईट केलं आहे. मी पूर्ण प्रयत्न करते की तिला तक्रारीची कोणतीही संधी मिळू नये, तरीही ती माझ्याशी परक्यासारखा व्यवहार करते. पण वाईट म्हणजे त्यावेळी माझ्या विचारसरणीवर स्वार्थीपणा आणि गैरसमजाचा पडदा पडला होता. मी दरवेळी हेच म्हणायचो, आई, विनाकारण असं होणार नाही. नक्कीच कुठे ना कुठे तुमची काहीतरी चूक असेल. माझं हे बोलणे ऐकताच आई गप्प होऊन जायची. ती कधीही स्वतःची बाजू सावरून सांगत नसे. फक्त एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या खोलीत निघून जायची. आज वर्षानुवर्षानंतर जेव्हा मी माझ्या आयुष्याचे गेलेले पानं उलटून पाहतो, तेव्हा जाणवतं की त्यावेळी सत्य माझ्या डोळ्यांसमोरच होतं. पण मी माझा हट्ट, माझा अहंकार आणि दुसऱ्यांच्या गोष्टींना सत्य मानून बसलो होतो. ही ती चूक होती ज्याची किंमत मला नंतर माझ्या संपूर्ण आयुष्याने चुकवावी लागली. आज जेव्हा मी भूतकाळ आठवतो तेव्हा प्रत्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जिवंत होतो. सारखा हाच विचार मनाला टोचत राहतो की आई प्रत्येक वेळी बरोबर होती, पण मी इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून
तिच्या विश्वासालाच पायदळी तुडवलं. त्यावेळी माझ्या बुद्धीवर असा पडदा पडला होता की मला स्वतःशिवाय कोणीही प्रामाणिक दिसलंच नाही. वेळ शांतपणे पुढे जात राहिली. आरती या घरातून अशी निघून गेली जणू ती कधी या अंगणाचा भागच नव्हती. ना तिचा काही पत्ता लागला, ना तिची कोणती बातमी मिळाली, ना तिने परत येण्याचा प्रयत्न केला, आणि ना मला कधी तिला शोधण्याची गरज वाटली. आपल्या चुकांचे ओझे वाहण्याऐवजी मी स्वतःला माझ्या यशात आणि कामात गुंतवून घेतलं. इकडे माझा व्यवसाय थक्क करणारा वेग घेऊन पुढे जाऊ लागला. आधी इतर शहरातून ऑर्डर्स येऊ लागल्या, मग परदेशातही काम मिळू लागलं. काही महिन्यातच परिस्थिती अशी बदलली की मला ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी ऑफिस सुरू करण्याची संधी मिळाली. अनेक आठवडे योजना आखण्यात, कायदेशीर कागदपत्र पूर्ण करण्यात आणि प्रवासाचे कागदपत्र तयार करण्यात निघून गेले. आणि शेवटी आम्ही ब्रिटनला जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मी शालिनीला म्हणालो, सुरुवातीला तिथे खूप अडचणी येतील. नवीन व्यवसाय, नवीन जागा, नवीन जबाबदाऱ्या. माझे मन सांगते की तू काही काळ इथेच राहा. मी तिकडे सगळं सेट करून तुला बोलावून घेईन. शालिनीने ताबडतोब मान हलवून म्हटलं, असं कधीही होऊ शकत नाही. मी तुझी पत्नी आहे. तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तू जिथे राहशील मीही तिथेच राहीन. मी हसलो आणि म्हणालो, ठीक आहे, मग आपण दोघं मिळून जाऊया. आम्हा दोघांना हे माहित नव्हतं की दारावरून जाणारी आई आमचं हे सगळं बोलणं ऐकत होती. जेव्हा त्यांना कळलं की आम्ही कायमस्वरूपी परदेशात जाण्याची तयारी करत आहोत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज एका क्षणात ओसरलं. त्या शांत झाल्या, पण त्या शांततेमागं न जाणे किती चिंता लपलेल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांची प्रकृती बिघडली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि हात थरथरू लागले. आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, यांचे वय आणि प्रकृती दोन्ही नाजूक आहे. यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण देऊ नका, अन्यथा प्रकृती आणखी बिघडू शकते. घरी परतल्यावर मी आईचा हात धरला आणि प्रेमाने म्हणालो, आई, तू काळजी करू नकोस. तू सुद्धा आमच्या सोबत चालशील. आम्ही तुला एकटे सोडणार नाही. माझं हे ऐकून त्यांच्या डोळ्यात वर्षानंतर मायेची आणि समाधानाची एक हलकी चमक परत आली. त्या हसून म्हणाल्या, मला माहित होतं माझा मुलगा मला कधीच एकटा सोडणार नाही. पण जसं आम्ही आमच्या खोलीत पोहोचलो, शालिनीने रागावून विचारलं, त्यांना सोबत नेणं खरोखर गरजेचं आहे का? तिथे त्यांची काळजी, उपचार आणि बाकी सगळ्या गोष्टी वेगळाच त्रास ठरतील. मी हळूच म्हणालो, तू काळजी करू नकोस. मी सगळा विचार करून ठेवला आहे. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, पण मी माझा खरा हेतू तिला सांगितला नाही. काही दिवसात संपूर्ण घर प्रवासाच्या तयारीला लागलं. सुटकेस बंद होऊ लागल्या. आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली आणि आई सुद्धा एखाद्या लहान मुलासारखी आनंदाने आपलं सामान स्वतः आवरू लागली. कधी ते औषधं वेगवेगळी ठेव, पासपोर्ट बद्दल विचारत, तर कधी येणाऱ्या दिवसांच्या गप्पा मारत. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा सुखद दिलासा होता की आता त्यांचं म्हातारपण मुलाच्या आधाराने जाईल. शेवटी जाण्याचा दिवस उजाडलाच. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. आई संपूर्ण वाटेत आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. कधी ती मला लंडनच्या हवामानाबद्दल विचारत होती, कधी शालिनीशी नवीन घराविषयी गप्पा मारत होती, तर कधी हसून म्हणत होती, देव करो तुम्ही दोघं नेहमी खुश राहा. पण काही अंतर पार केल्यानंतर ड्रायव्हरने अचानक विमानतळाकडे जाणारा रस्ता सोडला आणि गाडी दुसऱ्याच रस्त्याकडे वळली. आईनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, आपण इकडे कुठे चाललोय? मी नजर चोरत फक्त एवढंच म्हटलं, आई, बस काही मिनिटं शांत राहा. थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या आणि सुंदर इमारतीसमोर येऊन थांबली. मुख्य दरवाजावर पाटी लिहिली होती, वृद्ध सेवा आश्रम. आईनं ती पाटी वाचली आणि मग माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि यावर विश्वासच बसत नसल्याची वेदना एकत्र दाटून आली. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, विवेक, ही कशी जागा आहे? मी वरवरचा खोटा बाणत म्हणालो, आई, तुमच्या व्हिसाच्या कागदपत्रांमध्ये अचानक काहीतरी अडचण आली आहे. तुमचा व्हिसा मंजूर होऊ शकलेला नाही. आम्हाला तिथून ताबडतोब निघणं गरजेचं आहे. म्हणून काही काळ तुम्हाला इथंच राहावं लागेल. हे खूप चांगला आश्रम आहे. येथे तुम्हाला कशाचीही कमी भासणार नाही. जसं सगळं नीट होईल मी स्वतः येऊन तुम्हाला घेऊन जाईन. माझ्या प्रत्येक शब्दागणिक तिच्या चेहऱ्यावरचं तेज पूर्णपणे ओसरत चाललं होतं. तिने ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि तुटलेल्या आवाजात विचारलं, तू खरोखर मला इथे सोडून चालला आहेस का? मला एका क्षणासाठीही तिच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत झाली नाही. मी घड्याळाकडे पाहत ताडकन बोललो, आई, आमच्या फ्लाईटची वेळ होत आहे. जर उशीर झाला तर खूप मोठं नुकसान होईल.
मी गाडीतून उतरलो, तिचं सामान बाहेर ठेवलं आणि नंतर हळूच तिचे हात धरून तिलाही खाली उतरवलं. ती त्या इमारतीच्या दरवाजावर मुकाट्याने उभी राहिली. तिची नजर कधी माझ्या चेहऱ्यावर टिकत होती तर कधी बंद होत असलेल्या गाडीच्या दरवाजावर. जणू तिची शेवटच्या क्षणापर्यंत अशी आशा होती की कदाचित तिचा मुलगा आता माग फिरेल आणि म्हणेल, आई, हा सगळा गैरसमज होता, चल आपण घरी जाऊया. आई बराच वेळ तिथेच उभी राहिली. तिची नजर सतत माझ्याच दिशेने लागलेली होती. जणू तिच्या मनाचा अजूनही हा विश्वास बसत नव्हता की ज्या मुलासाठी तिने आपले आयुष्य कुर्बान केलं, तोच आज तिला अशा अनोळखी लोकांच्या भरवशावर सोडून चालला आहे. मी गाडीचा दरवाजा बंद केला. एक क्षणभरही तिच्याकडे परत बघितलं नाही आणि ड्रायव्हरला गाडी पुढे नेण्याचा इशारा केला. गाडी हळूहळू पुढे निघून गेली आणि ती पांढरी इमारत व त्यासमोर उभी असलेली एक अत्यंत हतबल आई माझ्या डोळ्यांपासून पूर्णपणे दुरावली, दिसेनाशी झाली. वाटेत शालिनीने माझ्याकडे पाहत हलकेच हसत विचारलं, खरंच आपण काही महिन्यांनी परत येऊन यांना सोबत नेणार आहोत का? मी कमालीच्या बेफिक्रीने हसलो आणि म्हणालो, अरे, परत येण्याचा आपला कोणताही विचार नाही. आता आपल्याला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. जुनी ओझी पाठीशी वाहत बसायचं नाहीये. हे शब्द चक्क माझ्या तोंडून बाहेर पडत होते. ज्या जिभेने मला बोलायला माझ्या आईनं शिकवलं होतं, त्या जिभेने मी शब्द उच्चारले. ती स्त्री जिने वयाच्या 13व्या वर्षी वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आईची ही भूमिका पार पाडली आणि वडिलांसारखी खंबीर उभी राहून माझ्या प्रत्येक इच्छेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, माझी संपूर्ण जिंदगी घडवली. पण त्यावेळी मी माझ्या यशाच्या आणि अहंकाराच्या नशेत इतका अंध झालो होतो की तिच्या त्या सर्व त्यागाची माझ्या मनात काहीच किंमत उरली नव्हती. माझी सगळी विचारसरणी आता फक्त मोठा देश, मोठी कंपनी, जास्त पैसा आणि आरामाची जिंदगी एवढ्यापुरती मर्यादित राहिली होती. मला थोडाही अंदाज नव्हता की ज्या माणसाच्या आशीर्वादाच्या आणि दुव्यांच्या पाठीवर मी इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याच माऊलीचे मन तोडून मी माझ्या नशिबाचे दरवाजे स्वतःच्या हाताने कायमचे बंद करून घेत होतो. आम्ही ब्रिटनला पोहोचलो. सुरुवातीचे काही महिने असे गेले जणू प्रत्येक रस्ता आमच्या यशासाठीच खुला होत आहे. व्यवसाय खूप वेगानं पुढे जाऊ लागला. नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले. वेगवेगळ्या देशातून ग्राहक येऊ लागले आणि नफा दररोज वाढत गेला. मी आनंदाने शालिनीला म्हणायचो, बघितलंस, मी आधीच म्हणालो होतो ना, आपला निर्णय अगदी योग्य होता. ती हसून म्हणायची, हे तर फक्त सुरुवातीचं आहे. खरी सुखाची सुरुवात तर अजून बाकी आहे. लवकरच आम्ही शहरातल्या एका पॉश भागात एक शानदार अपार्टमेंट खरेदी केले. उंच मजल्यावरून रात्रीच्या वेळी चमचमणारे रस्ते पाहताना आम्हाला असं वाटायचं की जणू संपूर्ण जग आमच्या मुठीत आलं आहे. महागडे रेस्टॉरंट, ब्रँडेड कपडे, किमती घड्याळ, नवीन गाड्या फिरवणं, जी गोष्ट आवडेल ती विचार न करता खरेदी करणं सुरू झालं. आम्हाला पूर्ण खात्री पटली होती की पैशांचा हा पाऊस कधीच थांबणार नाही. कधी कधी मी म्हणायचो, थोडं सांभाळून चालायला हवं, काही पैसे भविष्यासाठी वाचवून ठेवायला हवेत. पण ती हसून म्हणायची, अरे, एवढी काळजी कशाला करतोस? जेव्हा कमाई सतत वाढत आहे तेव्हा जिंदगीची मजाही तर घे. बचत तर नंतरही करता येईल. मीही तिचं म्हणणं मान्य करायचो. आम्ही दोघांनी आजच्या या झगमगाटात भविष्यातील येणाऱ्या अंधाराकडे पाहणं पूर्णपणे सोडून दिलं. मग एका दिवशी परिस्थिती शांतपणे बदलू लागली. आधी एक मोठा कॉन्ट्रॅक्ट अचानक रद्द झाला. मी स्वतःची समजूत घातली की व्यवसायात असे होतच असते. पण त्यानंतर दुसरा ग्राहकही हातातून निसटून गेला. मग अनेक महिने कोणतेही मोठे काम हाती लागले नाही. पण आमचे खर्च तसेच चालू राहिले. पण आमदनी सतत कमी होत गेली. दररोज रात्री मी हिशोबाच्या फाईल्स घेऊन बसत असे, आकडे बदलत असे, नवीन योजना आखत असे. पण प्रत्येक नवीन हिशोब आधीपेक्षा जास्त तोटा दाखवत असे. एका संध्याकाळी मी चुपचाप बसलो होतो तेव्हा शालिनी माझ्या जवळ येऊन म्हणाली, काय झालं? मी थकून गेलेल्या आवाजात म्हणालो, या महिन्यात पहिल्यांदा आपल्याला तोटा झाला आहे. तिने लगेच म्हटलं, अरे, काही दिवसांची गोष्ट आहे, सगळं आधीसारखं होईल. पण तसं झालं नाही. काळ लोटत गेला आणि अडचणी वाढत गेल्या. शेवटी आम्हाला तो शानदार अपार्टमेंट सुद्धा सोडावा लागला, ज्याचा आम्हाला कधी खूप अभिमान वाटायचा. सामान पॅक करत असताना माझी नजर वारंवार त्या भिंतीवर जात होती.
जिथे कधी आमच्या यशाचे फोटो लावले होते, आज त्याच भिंती आमच्या पराभवाच्या साक्षीदार बनल्या होत्या. नवीन घर खूप लहान होतं, इतकं लहान की स्वयंपाकघरात एका वेळी फक्त एक माणूस उभा राहू शकत होता. शालिनीने घरामध्ये पाऊल ठेवलं, चहूबाजूंना पाहिलं आणि रागात येऊन म्हणाली, हीच ती जिंदगी आहे का ज्याची स्वप्न तू मला दाखवली होतीस? मी एक दीर्घ श्वास घेत म्हणालो, व्यवसायात असे उतार चढाव येतच असतात. ती लगेच बोलली, पण तू तर म्हणाला होतास की सगळं नेहमी चांगलं होत जाणार. मी हळूच म्हणालो, जर आपण चांगल्या दिवसात काही पैसे वाचवले असते तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. माझे बोलणे ऐकता तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिने रागात म्हटलं, बस, आता सगळी चूक माझीच आहे ना? काय फक्त मीच खर्च करत होतो का? प्रत्येक खरेदीमध्ये तू सुद्धा माझ्या सोबतच होतास ना? मी गप्प बसलो, पण ती थांबली नाही. जर मला ही जिंदगी द्यायची होती तर मग माझ्याशी लग्नच कशासाठी केलंस? त्या दिवसानंतर आमच्यात अंतर वाढू लागलं. थोड्या थोड्या गोष्टीवरही मोठे वाद होऊ लागले. ज्या घरात कधी हसणे घुमत असे तिथे आता फक्त शांतता आणि सततचे भांडण उरले होते. शेवटी परिस्थिती इतकी वाईट झाली की माझ्याकडे व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. मी शालिनीला म्हणालो, जर आताही उशीर केला तर कायदेशीर अडचणी निर्माण होतील. इथे वेळेवर पैसे दिले नाही तर खूप मोठी अडचण होते. तिने पहिल्यांदाच काही न बोलता मान खाली घातली. कदाचित तिलाही आता समजलं होतं की आपल्या स्वप्नांची दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. काहीच आठवड्यात ऑफिस बंद झाले, सामान विकलं गेलं आणि अनेक वर्षांची मेहनत काही कागदपत्रांवर केलेल्या सह्यांनीशी संपून गेली. सर्वात जास्त दुःख मला या गोष्टीचं होतं की एवढी मोठी कमाई होऊनही आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं. आम्ही हौशीला गरज समजून बसलो होतो. शालिनी तिच्या वडिलांना आणि नातेवाईकांना महागड्या भेटी पाठवत असे, मित्रांवरही खूप खर्च करत असे आणि आनंदाने म्हणत असे, सर्वांना कळलं पाहिजे की आपली जिंदगी किती शानदार आहे. आणि मी प्रत्येक वेळी गप्प बसत असे. शेवटी तो दिवसही आला जेव्हा आमच्या हातात फक्त काही सुटकेस आणि परतीची तिकिटे उरली होती. विमानात बसून मी खिडकीतून बाहेर बघत राहिलो. अनेक वर्षानंतर मी माझ्या देशात परतत होतो, पण मन खूप बेचैन होतं. वारंवार हाच विचार येत होता की आई आता जिवंत असेल की नाही. मग लगेच दुसराच विचार मनात येई, जर आई आता या दुनियेत नसेल तर हवेली, शेती आणि सगळी संपत्ती आता माझीच होईल. कदाचित तिथूनच मी माझी नवीन सुरुवात करू शकेन. हाच विचार करून मी स्वतःला धीर देत राहिलो. आता माझ्याकडे विश्वास ठेवण्यासाठी फक्त ही एकच आशा उरली होती की आपल्या देशात पोहोचताच मला सगळं काही पूर्वीसारखं मिळून जाईल. पण मला मुळीच माहित नव्हतं की माझ्या अनुपस्थितीत फक्त काळच बदलला नव्हता, तर नशिबानेही माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं होतं. आणि ज्या सत्याचा सामना माझी वाट पाहत होता ते सत्य माझी सगळी गर्विष्ठता एका क्षणात मातीत मिसळून देणारं होतं. माझे पाय तिथंच थिजले. समोर अंगणात ठेवलेल्या आराम खुर्चीवर आई अत्यंत सुखात बसली होती. पांढऱ्या कपड्यांमध्ये तिचा चेहरा आधीपेक्षा खूप शांत वाटत होता. तिच्या हातात एक लहान मूल खेळत होतं आणि ती प्रेमानं त्याच्या गालावरून हात फिरवत होती. काही क्षण मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. मी तर संपूर्ण वाटेत हाच विचार करत आलो होतो की कदाचित आई या जगातही नसेल, पण इथे तर सगळं वेगळं होतं. मी हळूच शालिनीकडे पाहिलं आणि म्हणालो, आई तर अगदी ठीक आहे, आणि ती या घरात परत कशी आली? आणि हे मूल कुणाचं आहे? शालिनीनं बेफिक्रीपणे खांदे उडवत म्हटलं, मला माहित नाही. कदाचित त्याच ओल्ड एज होम मधून कोणाच्या तरी मदतीने इथं आली असेल आणि नंतर कदाचित एखाद्या गरजू कुटुंबाला मदत केली असेल. तूच जाऊन विचार. मी हळूहळू त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, नमस्ते आई. तिने माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाली, आलात का? मी हलकेच हसत म्हणालो, होय आई, शेवटी परत आलोच. त्या म्हणाल्या, छान केलं. आलात तर आता पाहुणे बनवून जेवून घ्या. त्यांचे हे शब्द ऐकून मी थक्क झालो. मी म्हणालो, पाहुणे? आई, आम्ही तर कायमचे परत आलो आहोत. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत अतिशय शांत आवाजात म्हटलं, कायमचे? या घरात आता तुमचा कोणताही हक्क उरलेला नाही. माझा चेहरा पूर्णपणे पडला. मी म्हणालो, आई, कदाचित तुम्ही अजूनही नाराज आहात की आपण इतकी वर्ष तुमच्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. पण हे मूल कोणाचं आहे? त्यांनी माझ्या बोलण्यावर काहीच उत्तर दिलं नाही आणि म्हणाल्या, मी यासाठी नाराज नाहीये की तुम्ही फोन केला नाही.
मी तर तुम्हाला त्याच दिवशी गमावलं होतं ज्या दिवशी तुम्ही मला वृद्धाश्रमात सोडून आला होता आणि जाणीवपूर्वक तिथे चुकीचा पत्ता आणि चुकीचा फोन नंबर लिहून आला होता, जेणेकरून कुणालाही माझ्यापर्यंत पोहोचता येऊ नये आणि तुम्हाला माझी कोणतीही बातमी मिळू नये. हे ऐकून माझ्या संपूर्ण शरीरात जणू विदच संचारली. मी नजर खाली झुकवली. हे यांना कसं कळलं? मी अडखळत म्हणालो, आई, अशी कोणतीही गोष्ट नव्हती. त्यांनी माझं बोलणं मध्येच रोखलं. सत्य लपवण्याची गरज नसते. सत्य एक दिवस स्वतःहून समोर येतात. मग त्यांनी नोकरांना हाक मारली, सुधा, पाहुणे आले आहेत. त्यांच्यासाठी चांगलासा स्वयंपाक घेऊन ये आणि त्यांचं सामान गाडीतून खाली उतरू नका. हे इथे थांबणार नाहीत. मी तिथेच थक्क होऊन उभा राहिलो. तितक्यात माझी नजर स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. तिथे आरती उभी होती. पण ती आधीची ती घाबरलेली बुजरी मुलगी नव्हती, जिला मी वर्षानुवर्षापूर्वी अपमानास्पद वागणूक देऊन घराबाहेर हाकलून दिलं होतं. आज ती छान कपड्यांमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. हातात सुंदर बांगड्या चमकत होत्या. माथ्यावर सिंदूर, टिकली आणि सुंदर चटक रंगाची साडी परिधान करून ती उभी होती. तिच्या डोळ्यात आता भीतीचं नाव सुद्धा नव्हतं. मी तिला थक्क होऊन पाहत होतो की तितक्यात एक तरुण आत आला आणि पूर्ण आत्मविश्वासाने आईच्या बाजूला बसला. मी कडक आवाजात विचारलं, तू कोण आहेस? त्याने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, या घराची जबाबदारी सांभाळणारा. मी रागात बोललो, या घराचा मालक मी आहे. आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही, हा माझा जावई आहे आणि आरतीचा पती. माझी जीभ तिथेच टाळूला चिटकली. जावई? पण आरती इथे कशी? आईनं दीर्घ श्वास घेत म्हटलं, तुला वाटलं होतं की मी तिथे बसून माझ्या मृत्यूची वाट पाहत राहीन? मी त्या आश्रमात फक्त तितकेच दिवस राहिले जितके दिवस मला सत्य जाणून घेण्यासाठी आवश्यक होते. जेव्हा मला कळलं की तू जाणीवपूर्वक माझे सगळे संपर्क चुकीचे लिहून आला आहेस, तेव्हा त्याच दिवशी मी माझ्या हवेलीत परत आले. मग त्यांनी प्रेमानं आरतीकडे पाहिलं. काही काळानंतर ही मला भेटली. मी हिची क्षमा मागितली, हिला मुलीचा दर्जा दिला आणि मग एका चांगल्या आणि प्रामाणिक माणसाशी हिचा विवाह लावून दिला. आज हे दोघेच माझा खरा आधार आहेत. त्यांनी मग अत्यंत दणकट आणि खणखणीत आवाजात सांगितलं, नातं फक्त रक्ताने बनत नाही, ते टिकवण्यासाठी आदर आणि सोबतही असावी लागते. ज्या दिवशी तुम्हाला जिवंतपणे एकटं सोडलं होतंस, त्याच दिवशी तू आई असण्याचा माझा अधिकारही माझ्याकडून हिरावून घेतला होतास. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या काळजात तीरासारखा रुतत होता. पण वाईट गोष्ट ही होती की त्यावेळी सुद्धा माझ्या मनात पश्चातापापेक्षा जास्त लालच जिवंत होता. शालिनी रागात म्हणाली, तुम्ही असे कसे करू शकता? मीही मोठ्या आवाजात म्हणालो, मी न्यायालयात जाईन आणि सगळं काही परत मिळवून राहीन. आई हलकीशी हसली आणि समोर बसलेल्या तरुणाकडे इशारा करत म्हणाली, जरूर जा. तसेही तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवते, माझा जावई पेशाने वकील आहे. जर इच्छा असेल तर तुझी केसही हाच लढून देईल. तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. तर माझा राग पूर्णपणे हतबलतेत बदलत चालला होता. मी शालिनीचा हात धरून तिथून बाहेर पडलो. आम्ही थेट तिच्या वडिलांच्या घरी पोहोचलो. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी हकीकत त्यांना सांगितली. ते चुपचाप सर्व ऐकत राहिले. मग हळूच म्हणाले, माणूस जसे पेरतो तसंच उगून येतं. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी पहिल्यांदाच माझ्यासाठी कडक स्वर वापरला, तू त्या आईला एकटे सोडले जिने तुला मोठं केलं. तरीही तुला अशी अपेक्षा होती की ती तिची सगळी संपत्ती तुझ्या नावावर करेल. माझ्याकडे आता कोणतेही उत्तर नव्हते. आम्ही अनेक वकिलांचा सल्ला घेतला. सर्व कायदेशीर कागदपत्र काढून पाहिली. पण प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर मिळालं की हा दावा टिकतच नाही. मी अस्वस्थ होऊन विचारलं, का? वकिलाने फाईल बंद करत म्हटलं, कारण ही संपूर्ण संपत्ती सुरुवातीपासून तुमच्या आईच्या नावावर होती. त्यांना संपूर्ण कायदेशीर अधिकार होता की त्यांनी ज्याला हवे त्याला आपला वारसदार बनवावे. सर्व कागदपत्र कायद्यानुसार तयार केली आहेत. त्यामुळे तुम्ही कशावरही दावा करू शकत नाहीत. हे ऐकताच माझी शेवटची आशा ही धुळीस मिळाली. आता ना हवेली माझी राहिली, ना जमीन, ना संपत्ती आणि ना ते भविष्य ज्यासाठी मी माझ्या आईला एकटं सोडलं होतं. त्या दिवसापासून मला असं वाटू लागलं की जणू देवाने माझ्या प्रत्येक चुकीचा हिशोब माझ्याकडून वसूल केला आहे. मजबुरीमुळे मी आणि शालिनी तिच्याच वडिलांच्या घरी राहू लागलो. सुरुवातीला सगळ्यांनी आमची काळजी घेतली, पण हळूहळू त्यांचं वागणं बदलू लागलं. नाश्त्याच्या टेबलवर शांततेमध्ये टोमणे ऐकू येऊ लागले. कधी शालिनीचे वडील वृत्तपत्रातून नजर न उचलताच बोलून जात,
जो माणूस स्वतःचा पायाच खोदून टाकतो तो दुसऱ्याच्या आधारावर जास्त दिवस उभा राहू शकत नाही. जेवणाच्या वेळी कोणीतरी म्हणायचं, काही लोक स्वतःच्या चुकांमुळे आपलं घर गमावून बसतात आणि मग दुसऱ्यांच्या घरात आसरा शोधतात. मी प्रत्येक वेळी मुकाट्याने मान खाली घालायचो. आधी मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करायचो, पण नंतर समजले की काही शिक्षा अशा असतात ज्यामध्ये स्पष्टीकरण देता येत नाही, फक्त त्या सहन कराव्या लागतात. शालिनी ही आता पूर्वीसारखी राहिली नाही. सकाळी डोळे उघडतात कशावरून तरी वाद सुरू व्हायचा. ती रागात म्हणायची, तू मला स्वप्न दाखवली होतीस की आपण संपत्ती आणि आदराची नवीन दुनिया बसवू, पण आज आपण दुसऱ्यांच्या दयेवर जगत आहोत. मी शांत उभा राहत असे, कारण आता माझ्याकडे माझ्या अपयशाचे कोणतेही समर्थन किंवा बहाणा उरला नव्हता. काळ लोटत गेला, पण माझ्या आयुष्यात कधीही सुख आणि शांतता परत आली नाही. मी अनेकदा नवीन नोकरी शोधण्याचा आणि नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी नशिबाने माझी साथ सोडली. तिकडे शालिनीही माझ्यापासून सतत दूर जात होती. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद, टोमणे आणि एकमेकांवर आरोप करणे आमची रोजची सवय बनली होती. शेवटी एका दिवशी तिने स्पष्ट शब्दात सांगूनच टाकलं, मी कोणत्याही अपयशी माणसासोबत माझं संपूर्ण आयुष्य काढण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. काही आठवड्यानंतर ती तिच्या वडिलांच्या घरातूनही निघून गेली आणि मग तिने न्यायालयाच्या माध्यमातून माझ्यापासून वेगळे होण्याचा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी पहिल्यांदा मी जगात पूर्णपणे एकटा पडलो होतो. माझ्याकडे आता ना संपत्ती उरली होती, ना घर, ना नाते, ना इज्जत. मी एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहू लागलो आणि छोटीशी नोकरी करून माझा उदरनिर्वाह करू लागलो. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी एकच चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येई, माझ्या आईचा चेहरा, जी वृद्धाश्रमाच्या दरवाजावर उभी राहून शेवटच्या वेळी माझ्याकडे बघत होती. आता मला समजू लागलं होतं की त्या दिवशी मी फक्त माझ्या आईला सोडलं नव्हतं, तर माझं भाग्य, माझा आनंद आणि माझ्या आईच्या आशीर्वादालाही स्वतःपासून खूप दूर केलं होतं. अनेक महिने याच अवस्थेत गेले. शेवटी एका दिवशी मी ठरवलं की आई मला माफ करो किंवा न करो, मी तिच्याशी भेटायला नक्की जाईन. मी थरथरत्या पावलांनी हवेलीवर पोचलो. दरवाजा उघडला तेव्हा समोर आरती उभी होती. तिने मला पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर ना राग होता आणि ना कोणताही अहंकार. तिने फक्त एवढंच म्हटलं, आई बागेत आहेत. मी हळूहळू बगीच्याच्या दिशेने गेलो. आई जपमाळ फिरवत होती. तिचे केस आधीपेक्षा जास्त पांढरे झाले होते, पण चेहऱ्यावर तोच अथांग सुकून होता. मी तिच्या जवळ पोचलो आणि काहीही न बोलता तिच्या पायांवर येऊन पडलो. वर्षानुवर्ष रोखून धरलेले अश्रू आपोआप वाहू लागले. मी रडत रडत म्हणालो, आई मी हरलो आहे. देवाने मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव करून दिली आहे. जर शक्य असेल तर तुझ्या या नालायक मुलाला माफ कर. बऱ्याच वेळेपर्यंत चारही बाजूंना शांतता पसरली होती. मग मला माझ्या डोक्यावर आईचा तो परिचयाचा हात जाणवला. आईने हळूच म्हटलं, बाळा, आई आपल्या मुलांवर नाराज होऊ शकते, पण त्यांच्यावर कधीही कायमचा राग धरू शकत नाही किंवा त्यांचा द्वेष करू शकत नाही. मी तुला खूप आधीच माफ केला आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माफ केल्याने प्रत्येक खोवलेली गोष्ट पुन्हा परत येत नाही. मी ढसढसा रडत राहिलो. तेवढ्यात आरती आणि तिचा पती तिथे आले. मी लज्जेने मान खाली घातली आणि आरतीकडे बघून म्हणालो, मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला होता. जर शक्य असेल तर तूही मला माफ कर. आरतीने शांत आवाजात म्हटलं, ज्या दिवशी मी माझी जिंदगी देवाच्या भरोशावर सोडली होती त्या दिवशी मी तुम्हालाही माफ केलं होतं. मनात द्वेष ठेवून कधीही सुख मिळत नाही. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनातील ओझे आणखी वाढले, पण त्याचसोबत मला माझ्या चुका सुधारण्याचा मार्गही दिसू लागला. मी पुन्हा कधीही संपत्तीची भाषा केली नाही. एक छोटीशी नोकरी करत राहिलो, माझ्या आईची सेवा करत राहिलो आणि माझी उरलेली जिंदगी याच प्रयत्नात घालवली की कदाचित माझे चांगले कर्म माझ्या भूतकाळातील पापांची काहीतरी भरपाई करू शकतील. आज जेव्हा मी माझी ही कहाणी सांगतो तेव्हा फक्त एकच गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, पैसा पुन्हा कमावता येतो, घर पुन्हा बांधता येतं, व्यवसाय पुन्हा उभा करता येतो, पण आईच्या मनावर झालेले घाव आणि तिच्या दुव्यांचा साया जर एकदा जिंदगीतून निघून गेला तर जगातील कोणतीही मोठी कामयाबी तिची ती पोकळी भरून काढू शकत नाही. हाच माझ्या जिंदगीचा सगळ्यात मोठा आणि मोलाचा धडा आहे. मित्रांनो, पैसा, संपत्ती आणि यश माणसाला जगात सर्व काही मिळवून देऊ शकतात, पण
आईच्या प्रेमाची आणि तिच्या आशीर्वादाची जागा जगात कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही. स्वार्थीपणामुळे दुखावलेले आईचे मन आणि कर्माचे नियम कधीच कुणाला सोडत नाहीत. म्हणूनच आपल्या माणसांना जपा, कारण नाती ही संपत्तीपेक्षा नेहमीच अनमोल असतात. मित्रांनो, ही कथा आपल्याला हे शिकवते की आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही संपत्ती कमवली, तरी ज्यांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं त्या आई वडिलांचा कधीही अपमान करू नका किंवा त्यांना दुखवू नका. कारण आईच्या डोळ्यातून आलेला एक अश्रू तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तुम्ही ही कथा कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा कशी वाटली तेही कळवा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा. धन्यवाद.